लग्न तर धूमधडाक्यात झालं होतं. पती हा लष्करी जवान भेटल्यामुळं माहेरचे लोक खूप आनंदी होते. मुलीच्या आयुष्यात चांगला पती मिळाला म्हणून जो आनंद माहेरच्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता, तो आनंद अगदी काही महिन्यातच उतरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मुलगी ही सासरी गेली. नव्याचे 9 दिवस पतीने तिची साथ दिली आणि तो पत्नीपासून दूर दूर राहू लागला. त्यावेळी पत्नीला पतीविषयी मनात काही शंका निर्माण होऊ लागल्या. त्यावेळी तिनं पतीच्या भूतकाळाचा आणि तिच्यापासून पती लांब का जात आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिच्या आयुष्यात पती तर एकच होता, मात्र त्या पतीचं जे प्रकरण होतं ते प्रकरण पत्नीच्या लक्षात आलं आणि तिनं थेट माहेर गाठलं. नवीन लग्न झालेलं होतं. लष्करी जवान मुलीला मिळाला म्हणून माहेरचे लोक आनंदी होते. मात्र जेव्हा मुलगी ही माहेरी आली आणि पतीच्या आयुष्यातील काही खाजगी गोष्टी जेव्हा माहेरच्या लोकांच्या कानावर पडल्या, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. नवीन लग्न झालेलं होतं. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळं पतीनं थेट सासर गाठलं आणि सासरच्या लोकांना विनंती करून यापुढं असं काही होणार नाही म्हणून पत्नीला गावाकडे घेऊन आला आणि काही दिवस पत्नीबरोबर सुखाचा संसार केला आणि नंतर काही दिवस नोकरीवर देखील गेला आणि पुन्हा गावाकडे आल्यानंतर सुखाचे दिवस सुरू झाले. मात्र पत्नी गरोदर राहिली आणि 6 ऑगस्ट 2026 रोजी पतीनं सासऱ्यांना फोन केला की पत्नी घरात काम करताना पडली आहे. तिला रुग्णालयात आणलंय, तुम्ही रुग्णालयात या. पत्नीच्या माहेरचे लोक येईपर्यंत पत्नीला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र ती मयत झाल्याचं लक्षात येताच खाजगी रुग्णालयातून तिला थेट सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तोपर्यंत माहेरचे लोक त्या रुग्णालयात पोहोचले होते. मुलीचा मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. खाजगी रुग्णालयात असो की सरकारी रुग्णालय असो, या दोन्ही ठिकाणी पतीनं जे सांगितलं होतं की पत्नी घरात काम करताना पडली आहे आणि ती बेशुद्ध झाली आहे, मात्र पती काहीतरी लपवत असल्याचा संशय डॉक्टरांना होता. त्यामुळे डॉक्टरांनी मृतदेहाचं पीएम केलं आणि जो रिपोर्ट समोर आला त्यामुळे सत्य बाजू काय आहे ते समोर आलं. गरोदर राहिलेल्या पत्नीला संपवण्यामागचं कारण काय हेच जेव्हा पत्नीच्या भावाने पोलिसात सांगितलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. मग खरी बाजू काय सांगितली तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील शिवनगर या ठिकाणी राहणारा ज्ञानेश्वर मडणे, वय वर्ष 28 वर्ष. काही वर्षापूर्वी तो लष्करी दलामध्ये भरती झाला. लष्कराच्या 6व्या बटालियनमध्ये तो कार्य करत होता. मुलगा नोकरीला लागला, त्यामुळे वडिलांनी ज्ञानेश्वर याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मध्य प्रदेश राज्यातील बहरनपूर येथील दीपाली माने या तरुणीशी त्याचा विवाह करायचं ठरलं. दीपालीच्या घरच्यांना देखील या लग्नाला होकार दिला, कारण पती हा लष्करी दलात नोकरीला असल्यामुळे दीपालीचं आयुष्य आनंदात जाईल असा अंदाज बांधून ज्ञानेश्वर आणि दीपाली यांचं अतिशय धडाक्यात लग्न पार पडलं. पत्नी दीपाली देखील पती अतिशय हुशार आणि प्रेम लावणारा मिळाला म्हणून अतिशय आनंदी होती. तिच्या जगण्याला सुरुवातच झाली होती. पण पती काही दिवसातच देशाच्या सीमेवर भारतीयांचं रक्षण करण्यासाठी जाणार होता. तत्पूर्वी काही दिवस दीपाली बरोबर त्याने काढले. सुट्टीचे दिवस संपले आणि ज्ञानेश्वर हा नोकरीला निघून गेला. त्यानंतर काही महिन्यातच तो पुन्हा गावाकडे आला. त्यावेळी दीपालीला खूप आनंद झाला. काही दिवस पतीबरोबर संसार करता येईल तो आनंद तिच्या मनात होता. मात्र दुसऱ्या बाजूने तिच्या समोर जे काही दृश्य येऊ लागलं होतं ते तिच्या काळजाचा ठोका चुकवणारं होतं. पत्नी म्हणून तिला अपेक्षित होतं की ज्ञानेश्वर हा तिच्यासाठी वेळ देईल, मात्र ज्ञानेश्वरच्या मनात दुसरंच काहीतरी घोटाळत होतं. पत्नीने ते सर्व पाहिलं. ती शंका जी मनात होती ती समोर दिसत होती, तरी देखील ती शांत राहिली. पतीला तिने माझ्यापेक्षा कोणीतरी तुमच्या मनात अडकलंय असा विषय काढायला सुरुवात केली. तेव्हा ज्ञानेश्वर याचा पारा चढला. त्याला संताप झाला आणि त्याने दीपालीवर हात उचलायला सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्येक दिवस दीपालीच्या मनात जो काही संशय होता तो ती माहेरी सांगू लागली. काळ पुढे निघून जाऊ लागला आणि पती ज्ञानेश्वर हा दीपालीपासून लांबच राहू लागला. सुट्टीचे दिवस संपत आले होते. 2 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला होता. पती ज्ञानेश्वर हा जम्मू काश्मीरच्या बटालियनमध्ये जाणार होता आणि गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजीची दुपार साधारण 3 वाजलेले होते. मात्र मध्य प्रदेश राज्यातील बहरनपूर येथे राहणाऱ्या माने कुटुंबाचा फोन अचानक वाजला. स्क्रीनवर नाव होतं ज्ञानेश्वर मडणे, दीपालीचा पती. फोन उचलता ज्ञानेश्वरचा घाबरलेला आवाज आला. दीपाली अचानक घरात चक्कर येऊन पडली आहे, तिला रुग्णालयात दाखल केलंय. हे ऐकताच दीपालीच्या कुटुंबियाची पायाखालची जन्म सरकली. दीपाली 7 महिन्याची गर्भ होती. त्यांनी एक क्षणही न दवडता भरान पडून थेट वाशिमकडे धाव घेतली. संध्याकाळी 7च्या सुमारास ते रुग्णालयात पोहोचले. पण तिथे पोहोचतात वातावरणातील जी शांतता होती त्यांच्या मनात ती पहिली ठिणगी टाकली गेली. ज्ञानेश्वरने दीपालीला सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर सरकारी रुग्णालयात नेलं होतं.
तो सगळ्यांना सांगत होता की हा केवळ दुर्दैवी अपघात आहे. पण डॉक्टरनी जेव्हा दीपालीची तपासणी केली तेव्हा त्यांना काहीतरी भयंकर जाणवलं. दीपालीच्या गळ्यावर, मानेवर विशिष्ट जखमा त्यांना खुणा दिसून आल्या. मग चक्कर येऊन पडल्यानंतर अशा खुणा येणं अशक्य होतं. डॉक्टरांचा जो काही संशय बळावला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. कारंजाचे पोलीस पथक रुग्णालयात दाखल झालं. मृतदेहाची पाहणी करतात पोलिसांच्याही लक्षात आलं की हा साधा अपघात नसून गळा आवळून केलेला खून असण्याची दाट शक्यता आहे. एका क्षणात तपासाची संपूर्ण दिशा बदलली गेली. ज्ञानेश्वर मडणे हा भारतीय लष्कराच्या 6व्या मराठा बटालियनमध्ये जवान म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याला जम्मू काश्मीर येथे नोकरीवर हजर व्हायचं होतं. त्यापूर्वीच अशा प्रकारची घटना घडली. पोलिसांनी यामध्ये बारकाईने लक्ष घातलं आणि यावेळी दीपालीचा भाऊ राहुल माने यांनी पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती उघड केली. ज्ञानेश्वरचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. या अनैतिक संबंधातून दीपालीचा सतत छळ केला जात होता. दीपाली ही सर्व आम्हाला सांगत होती, मात्र आम्ही तिची समजूत काढली. मात्र काही महिन्यापूर्वी दोन्ही कुटुंबाची बैठक घेऊन आम्ही वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला, पण छळ काही थांबला नाही. जम्मू काश्मीरला जाण्यापूर्वी पती पत्नीमध्ये याच कारणावरून जोरदार वाद झाला आणि त्यातूनच ज्ञानेश्वरने बेभयंकर पाऊल उचलल्याचं संशय भाऊ राहुल माने याने व्यक्त केला. ज्या प्रकारे PM रिपोर्टमधून पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते, त्यामुळे अपघाताचा बनाव रचणारा लष्करी जवान ज्ञानेश्वर मडणे पोलिसांच्या प्रश्नासमोर उघडा पडला. वैद्यकीय पुरावे आणि गळ्यावरील खुनामुळे त्याचा जो काही बनाव रचला होता तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला गेला. दीपालीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी जवान ज्ञानेश्वर मडणे आणि त्याच्या आईवडिलांविरुद्ध हत्येचा आणि छळाचा गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. ज्या जवानावर देशाचं रक्षण करण्याची जिम्मेदारी आहे त्याच जवानाने 7 महिन्याच्या गरोदर पत्नीच्या पोटात वाढणाऱ्या लेकरासह तिची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणामुळे वाशिम जिल्हा संपूर्ण हादरून गेला. देशसेवा करणाऱ्या जवानाचा हा क्रूर चेहरा पाहून सगळेच जण स्तब्ध झाले. जवानाच्या सांगण्यावरून हा किरकोळ अपघात होता आणि PM न करताच दीपालीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार देखील केले असते तर हे सर्व प्रकरण मिटलं असतं. मात्र डॉक्टरांच्या सावधानतेमुळे अपघाताचा बनाव समोर आला आणि प्रत्यक्षात या प्रकरणात पोलीस अजूनही आता दुसऱ्या बाजूने तपास करत आहेत की जवानाच्या आयुष्यात जी दुसरी महिला होती ती कोण आहे, तिचाही या प्रकरणात सहभाग होता का याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र ज्या आनंदाने मुलीला सासरी पाठवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मित्रांनो, या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? प्रत्यक्षात हा केवळ संशय असेल की खरोखरच दीपालीच्या भावाचे आरोप खरे असतील? तुमच्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.